हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज बऱ्याच दिवसांनी पावसाने मोकळीक दिल्यामुळे आमचं फिरायचं प्लॅन झालं, पण एक्झॅक्ट कुठे जायचं हे काहीच ठरलं नव्हतं. म्हणून जुनोना रस्त्यानी गाडी टाकली आणि सगळीकडे हिरवीगार झाडी बघून खूप खूप भारी वाटत होतं. आणि बघताच जुनोना सुद्धा आलं. आम्ही परत पुढे निघालोत. काही अंतरावर जाताच दोन रस्ते येतात. एक लेफ्टला चिचपल्लीला जातो आणि राईटला पोंभुर्णा. मग आम्ही पोंभुर्णा मार्गे निघालोत. आकाश अगदी शांतपणे खाली बघत होतं आणि ही भली मोठी झाडे त्याच्याकडे बघून काहीतरी कुजबुज तर करत नाही ना असंच भास होत होतं. पण खरं हे सगळं वातावरण बघून मनातील जे पण मरगळ होतं ना ते निघून गेलं. जसं जसं पुढे जात राहिलो तसं तसं निसर्ग बघून कुतूहल वाढतच जात होतं. तर आम्हाला हे आसेगाव पडलं आणि त्यानंतर हे गिलबिली. आणि लेफ्ट साइडला तुम्ही बघू शकता खूप मोठा तलाव आहे. या गावालगतच तलाव लागलेला आहे आणि हा पाण्याने प्रचंड असं भरलेलं होतं आणि त्याच्या चहूबाजूने हिरवीगार अशी झाडे होती. हे बघून मन अगदी प्रसन्न वाटत होतं. व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवू नाही शकणार, ते कव्हरही होत नाही. पण तुम्हाला अनुभवायचं असेल तर या रस्त्यांनी नक्कीच एकदा प्रवास करा. तर तुम्हाला वाटत असेल की हे नुसतंच काय झाडं जंगल दाखवत आहे, एक्झॅक्ट कुठे चाललंय, तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल. तेव्हा नक्कीच कळेल की आम्ही कुठे जात आहोत. जंगल संपलेलं आहे आणि शेती लागलेली आहे, म्हणजेच की पुढे गाव आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी शेती आहे. पावसाळा सुरू असल्यामुळे शेतामध्ये भात लागवड सुरू आहे. समोर जो तुम्हाला डोंगर दिसत असेल तिथे जायचं आहे. तिथे मंदिर आहे. तर आम्ही लोकेशनवर पोहोचलो आहोत. तर चला मग आमच्या सोबत. डोंगरावर चढायला पायऱ्या दिल्या आहे आणि इथे बोर्ड आहे घटमाऊली देवस्थान डोंगर हळदी. मंदिरामध्ये वर जायला थोड्या इथे पायऱ्या दिल्या आहे. इथनं आपल्याला वरती जायचं आहे. वर गेल्यावर आपल्याला इथे दोन मंदिर बघायला मिळतात. आणि वरून हे खालचं दृश्य बघायला इतकं सुंदर वाटत होतं. सगळीकडे हिरवीगार शेती आणि त्यामध्ये वसलेलं हे गाव इतकं भारी वाटत होतं. आणि तुम्हाला हे जर बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही या गावाला एकदा तरी या. इथल्या मंदिरामध्ये एकदा तरी व्हिजिट करा. आणि माझं व्हिडिओ तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. थँक्यू सो मच.